आज आपण शिकणार आहे जनरल इक्वेशन. सगळ्यांनी हेडिंग टाकायची, जनरल इक्वेशन. तर जनरल इक्वेशन काय असतं ते समजून. जनरल इक्वेशन म्हणजे काय, कशीही लाईन दिली आपल्याला, मागची कंडिशन काय होती, पासिंग थ्रू ओरिजिन, बरोबर आहे की नाही. आपल्याला जी इक्वेशन माहित होती ती पासिंग थ्रू ओरिजिन, बरोबर आहे. काय होती पासिंग थ्रू ओरिजिनची इक्वेशन, पासिंग थ्रू ओरिजिन जर असेल तर पासिंग थ्रू ओरिजिनची इक्वेशन काय होते मुलांना, 0,0, बरोबर आहे. पासिंग थ्रू ओरिजिनची इक्वेशन होते आपल्याकडे ax² प्लस 2hxy प्लस by² इज इक्वल्स टू 0. ही इक्वेशन आहे मुलांना पासिंग थ्रू ओरिजिनची. आता नीट लक्ष समजून घ्या प्रॉपरली. आता आपल्याला ओरिजिनची इक्वेशन माहित होती, दोन लाईन तर ओरिजिनल वरनं पास होतात. जनरल नावातच जनरल आहे बघा, जनरल डब्बा म्हणजे कुठेही लाईन असू दे. फॉर एक्झाम्पल तुमची कोऑर्डिनेट सिस्टीम आहे, एक लाईन अशी आहे आणि एक लाईन अशी आहे. त्या दोघांची आपल्याला जॉईंट इक्वेशन काढायची. काय काढायची, जॉईंट इक्वेशन. सर तर त्याचा जनरल फॉर्म्युला. नेक्स्ट आपल्याला काय काढायची, जनरल इक्वेशन म्हणजे कुठनंही लाईन पास होत असेल, कसाही फॉर्मॅट असेल, ती लाईन अशी पण असू शकते, ती कशी असू दे, डझंट मॅटर. तुमची कोऑर्डिनेट सिस्टीम आहे, ही एक लाईन अशी आहे आणि ही एक लाईन अशी आहे, तर ती कशाही फॉर्मॅट मध्ये असू द्या, आपल्याला लाईनची इक्वेशन जर काढायची तर ती इक्वेशन जनरल फॉर्म काय असते, जर स्टँडर्ड फॉर्म आहे मुलांना, ही इक्वेशन लक्षात ठेवा, खूप महत्वाची. तर जनरल इक्वेशन आहे मुलांना, जनरल इक्वेशन ऑफ पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. तर काय मुलांना जनरल इक्वेशन, ax² प्लस 2hxy प्लस by² प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इज इक्वल्स टू 0. क्या बच्चों इक्वेशन ax², हे बघा gf लक्षात ठेवायचं, गर्लफ्रेंड gf. बघा ही ते इक्वेशन सगळ्यांनाच माहिती आहे, पासिंग थ्रू ओरिजिनची, ही कंपल्सरी. gf लक्षात ठेवायचं आणि ए बी नंतर काय येतो, सी. ए बी नंतर काय येतो, सी. गर्लफ्रेंड ax² प्लस 2hxy प्लस by² 2gx x गर्लफ्रेंड 2fy प्लस सी. ठीक आहे. काय सांगितली जनरल इक्वेशन मुलांनो, ax² प्लस 2hxy प्लस by² प्लस 2gx प्लस 2fy प्लस सी इज इक्वल टू 0. आता ती रिप्रेझेंट पेअर ऑफ स्ट्रेट लाईन करते की नाही चेक करायचे, ती रिप्रेझेंट अ पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. आता तुम्ही चेक कसं करणार, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, तर तुम्हाला चेक करायचं पेअर ऑफ स्ट्रेट लाईन आहेत, तर त्याच्यासाठी फॉर्म्युला मुलांना चेक करण्यासाठी टेक इट्स डिटर्मिनंट. काय घ्यायचं मुलांना, डिटर्मिनंट ए बी सी. कॉलम मध्ये एबीसी लिहायचं पहिल्या कोणती टर्म आली मुलांना, एच, इथे एच लिहा, इथे एच. नंतर कोणती टर्म आली मुलांना, जी, इथे जी लिहा, इथे जी लिहा. नेक्स्ट टर्म आली मुलांना एफ, ते एफ लिहा इथे, इज इक्वल्स टू व्हॉट, 0. त्याचा डिटर्मिनंट किती आला पाहिजे, 0, तरच ही रिप्रेझेंट पेअर ऑफ स्ट्रेट लाईन करेल. कोणती इक्वेशन, ही वाली इक्वेशन, स्टार वाली इक्वेशन रिप्रेझेंट अ पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. रिमेंबर दिस. काय सांगितलं पुन्हा एकदा सांगतो, जनरल इक्वेशन आहे मुलांना, ax² प्लस 2hxy प्लस by² 2gx गर्लफ्रेंड म्हणजे gf 2gx प्लस 2fy प्लस c इज इक्वल टू 0. तर हे झालं रिप्रेझेंट पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. जर करत असेल तर तुम्ही एक तर डिटर्मिनंट वापरू शकता किंवा तुम्ही याच्या ऐवजी इक्वेशन पण वापरू शकता, ए बी सी प्लस 2fgh
याची पहिली टर्म दुसऱ्याचा स्क्वेअर मायनस ए एफ स्क्वेअर मायनस याची सेकंड टर्म याची सेकंड टर्म मायनस बी ची स्क्वेअर मायनस सी एच स्क्वेअर इज इक्वल टू 0. एक तर डिटर्मिनंट लक्षात ठेवा किंवा हे लक्षात ठेवा, डिपेंड ऑन यू. कोणत्याही निकाला वी गेट सेम सोल्युशन, डझंट मॅटर. ठीक आहे, तर पुन्हा एकदा सांगतो. जनरल इक्वेशन काय मुलांना, ए एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इज इक्वल टू 0. जर ती रिप्रेझेंट पेअर ऑफ स्ट्रेट लाईन करत असेल तर डायगोनल एलिमेंट ए बी सी एच पी ए बी सी लिहायची डायगोनल मध्ये, नंतर एच जी एफ बरोबर आहे इज इक्वल टू 0, किंवा ए बी सी प्लस 2f g h मायनस ए एफ स्क्वेअर मायनस बी जी स्क्वेअर मायनस सी एच स्क्वेअर इज इक्वल टू 0. हे पहिलं नोट डाऊन कर, हे पहिलं नोट डाऊन कर. नेक्स्ट याच्यानंतर मला सांगा, ही पेअर ऑफ स्ट्रेट लाईन आहे बरोबर आहे, म्हणजे ही दोन लाईनची इक्वेशन आहे, ही एक लाईन आहे आणि सपोज ही एक लाईन आहे, तर या कुठे ना कुठे इंटरसेक्ट होते, तर त्याला म्हणतो मुलांना आपण पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. काय म्हणतो आपण, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, किंवा त्याला लिहिलेलं असतं पॉइंट ऑफ इंटरसेक्शन, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. तर तुम्हाला पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काढायचे, तर याच्यासाठी फॉर्म्युला मुलांना एच एफ मायनस बी जी अपॉन ए बी मायनस एच स्क्वेअर कॉमा जी एच मायनस ए एफ अपॉन ए बी मायनस एच स्क्वेअर. काय सांगितलं मुलांना, एच एफ मायनस बी जी अपॉन ए बी मायनस एच स्क्वेअर जी एच मायनस ए एफ अपॉन ए बी मायनस एच स्क्वेअर. कसं लक्षात ठेवायचं बघा, ही ते बघा इथलची काय करायची, फर्स्ट वाली टर्म आणि लास्ट वाली टर्म घेतली, तर उरली कोणती मुलांना, मिडल टर्म. मिडल टर्मला त्याच्यातून सबट्रॅक्ट करायचं बघा, बीजी आहे की नाही, बरोबर आहे, एच एफ मायनस बीजी. तसंच जर मी दुसरा हायलायटर घेतो, समजून घ्या आपण. जर मी दोन वाली शेवटच्या दोन जर पेअर घेतले, जी एच उरली कोणती मुलांना, पहिली टर्म, तर यांची पहिल्याची पेअर सबट्रॅक्ट करायची बघा, जी एच मायनस ए. लक्षात ठेवायला खूप सोपं, असं लक्षात ठेवा. काय सांगितलं पुन्हा एकदा सांगतो, पहिली आणि शेवटची पेअर घ्यायची, मिडल टर्मचं त्याच्यासोबत मल्टिप्लिकेशन करायचं आणि सबट्रॅक्ट करायची पहिल्या पेअर मधनं. ठीक आहे, असं लक्षात ठेवा. काय पॉइंट ऑफ इंटरसेक्शनचा फॉर्म्युला मुलांना, एच एफ मायनस बी जी अपॉन ए बी मायनस एच स्क्वेअर कॉमा जी एच मायनस ए एफ अपॉन ए बी मायनस एच स्क्वेअर. लक्षात ठेवा. आता क्वेश्चन्स घेऊयात म्हणजे तुम्हाला लवकर लक्षात येईल. हे लिहून घ्या पहिले, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन लिहून घ्या. नेक्स्ट आहे एक्झाम्पल, बघा कसं दिलेला असतो. शो दॅट, समजून घ्या पहिलं आता, नंतर नोट डाऊन करा. शो दॅट इक्वेशन एक्स स्क्वेअर मायनस 6xy प्लस 5y स्क्वेअर प्लस 10x मायनस 14y प्लस 9 is equals to 0 represents represents a pair of lines. Find the acute angle between them. Also find the point of intersection. Point of intersection. The given equation काय ती लिहायची, आपल्याला गिवन इक्वेशन ही काय, गिवन इक्वेशन एक्स स्क्वेअर मायनस 6xy गिवन, गिवन इक्वेशन है एक्स स्क्वेअर मायनस 6xy प्लस
5y² plus 10x minus 14y plus 9 is equals to 0. Is equals to what? 0. थोडी वाकडी झाली काही क्वेश्चन, मी सरळ लिहितो. 5y² plus 10x minus 14y plus 9 is equals to 0. मला सांगा मुलांना जनरल इक्वेशन काय आपली? जनरल इक्वेशन काय आपल्याला तिच्यासोबत कंपॅरिझन करायचं? कंपेअर विथ काय आपली इक्वेशन? ax² plus 2hxy plus by² plus 2gx plus 2fy plus c is equals to 0. कंपैरिजन करो बच्चों. इसका कोएफिशिएंट x² का कोएफिशिएंट कितना बच्चों? a. इथे काही नाही म्हणजे किती 1. म्हणजे a इज इक्वल्स टू किती मिळालं मुलांना? 1. नेक्स्ट इथे बघा 2h इज इक्वल्स टू किती मुलांना? -6. 2h इज इक्वल्स टू -6. b इज इक्वल्स टू किती? 5. b इज इक्वल्स टू 5. 2g इज इक्वल्स टू व्हाट? 10. 2f इज इक्वल्स टू व्हाट? -14. आणि c इज इक्वल्स टू किती मुलांना? 9. नेक्स्ट h ची व्हॅल्यू किती मिळाली? -3. g ची व्हॅल्यू मिळाली 5. f ची व्हॅल्यू मिळाली -7. आता आपल्याला पहिले काय करायचं? शो दॅट इट रिप्रेझेंट पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. रिप्रेझेंट पेअर ऑफ स्ट्रेट लाईनची इक्वेशन काय सांगा? जर इक्वेशन रिप्रेझेंट पेअर ऑफ स्ट्रेट लाईन करत असेल तर त्याची इक्वेशन काय मुलांना? इक्वेशन काय सांगितली मी तुम्हाला? सांगा. ABC plus 2FGH minus F square minus BG square minus CH square. minus AF² minus BG² minus CH is equals to 0. सबस्टिट्यूट करा. a ची व्हॅल्यू किती आहे? तर याला डेल्टा कन्सिडर करूयात आपण सध्यापुरतं. डेल्टा इज इक्वल्स टू a ची व्हॅल्यू किती आहे? 1. b ची व्हॅल्यू आहे 5. c ची व्हॅल्यू आहे 5 प्लस 2f. f ची व्हॅल्यू किती दिलेली? -7. g ची व्हॅल्यू दिलेली 5. h ची व्हॅल्यू दिलेली -3. मायनस a f. f ची सर व्हॅल्यू सी ची व्हॅल्यू 9 आहे ना? c ची व्हॅल्यू 9 आहे. व्हेरी गुड. व्हॅल्यू 9. ओके. हा. मायनस af. f ची व्हॅल्यू किती? -7. मायनस b. b ची व्हॅल्यू 5. g ची व्हॅल्यू आहे 5 चा स्क्वेअर मायनस c. c ची व्हॅल्यू किती आहे? 9 इंटू h -3 चा स्क्वेअर. याला सिम्प्लिफाय करा. 9 5 जा 45. नेक्स्ट प्लस 5 3 15. 15 दूने 30. 30 इंटू 7 210. तर ते पॉझिटिव्ह 210. नेक्स्ट मायनस 7 चा स्क्वेअर -7 चा स्क्वेअर पॉझिटिव्ह ते 49 होईल. नेक्स्ट 5 चा स्क्वेअर 25. 25 5 जा 125 मायनस 9 इंटू 3 चा स्क्वेअर किती मुलांना? 9. 9 9 जा 81. त्यांची कॅल्क्युलेशन करा. यांची पूर्ण कॅल्क्युलेशन किती येतील आणि यांची कॅल्क्युलेशन यांची येतील 255 मायनस 81 9. हे पण 255 येतं. 255 मधनं 255 गेले किती मुलांना? 0. therefore equation represent a pair of lines, a pair of straight lines पण. ठीक आहे. हे झालं. आत्ताशी आपण पहिला पार्ट कंप्लीट केला. नंतर काय सांगितलेलं आहे? फाइंड ॲक्यूट अँगल. आपल्याकडे ॲक्यूट अँगलचा फॉर्म्युला माहिती आहे मुलांना? काय? tan theta is equals to mod of 2 under root of h square minus ab upon a plus b. तर 2 times under root of h. h ची व्हॅल्यू किती? -3 स्क्वेअर मायनस a इंटू b. a ची व्हॅल्यू 1. b ची व्हॅल्यू 5. 1 इंटू 5 अपॉन 1 प्लस 5. नेक्स्ट याला सॉल्व करा मुलांना.
तर 2 अंडर रूट ऑफ 3चा स्क्वेअर किती 9 मायनस 5 अपॉन 6 2 1 जा 3 जा 9 मायनस 5 किती मुलांना 4 4चा अंडर रूट किती 2 तर tan थिटा इज इक्वल्स टू 2/3 आणि आपल्याला ॲक्यूट अँगल काढायचा देअरफॉर थिटा इज इक्वल्स टू tan इनव्हर्स ऑफ 2/3 बरोबर आहे. हा झाला सेकंड बिट आपला. हा झाला सेकंड बिट. हा झाला रिप्रेझेंट पेअर ऑफ स्ट्रेट लाईन वाला बिट. आता पुढे काय करायचंय मुलांना बघा. ऑल्सो फाइंड द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. काय काढायचंय पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काय मुलांना पॉइंट ऑफ इंटरसेक्शनचा फॉर्म्युला एच एफ मायनस बी जी अपॉन ए बी मायनस एच स्क्वेअर कॉमा जी एच मायनस ए एफ अपॉन ए बी मायनस एच स्क्वेअर. चला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा आणि सॉल्व्ह करा. मला सांगा किती उत्तर. लक्ष द्या. पहिले पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काढूयात. एच एफ एच आणि एफ यांचं मल्टिप्लिकेशन किती झालं 21 एच एफ मायनस बी जी बी किती मुलांना बी आणि जी 25 मायनस 25 अपॉन ए बी ची व्हॅल्यू किती 1 इंटू 5 5 मायनस मायनस 9 मायनस 9 कॉमा जी एच किती येतोय 5 into -3 मायनस 15 मायनस ए एफ -7 प्लस 7 होईल ते अपॉन 5 मायनस 9 कॅल्क्युलेशन करायचे 21 मायनस 25 मायनस 4 अपॉन मायनस 4 कॉमा मायनस 8 अपॉन मायनस 4 ते किती झालं 1 कॉमा 2. नेक्स्ट एक्झाम्पल आहे फाइंड के इफ द इक्वेशन 2x² प्लस 4xy मायनस 2y². त्याला कंपॅरिझन करा. कशासोबत कंपॅरिझन करणार ax² तर a ची व्हॅल्यू भेटणार 2 2h इज इक्वल्स टू 4 b इज इक्वल्स टू -2 2g इज इक्वल्स टू 4 2f इज इक्वल्स टू 8 and c is equals to k. तर h is equals to 2 g is equals to 2 f is equals to 4. Represent pair of straight line ABC plus 2fgh minus af square minus bg square minus ch square is equals to 0. ABC चं मल्टिप्लिकेशन करा 2 into minus 2 into k plus 2 into f 4 into 2 into 2 minus 2 into plus 2 चा whole square minus of -2 into g 2 चा square minus ch k into h 2 चा square is equals to 0. याला सिम्प्लिफाय करा. हे किती झालं मुलांनो -4k 4 4 जा 16 16 2 जा 32 plus 32 2 चा square 4 4 2 जा 8 minus 8 2 चा square 4 2 जा 8 plus 8. Next minus 4k is equals to 0. 8 8 get cancel. -4k is -8k. हा प्लस 32 तिकडे जाऊन काय होईल मायनस is equals to -32. k is equals to किती 4. k is equals to 4. कुठे चुकलो का आपण सर हम्म af² ची व्हॅल्यू 4 आहे सर. हम्म ची व्हॅल्यू 4 आहे. कशाची f ची. f ची मी 2 घेतली ना हो सर. हम्म f ची व्हॅल्यू 4 आहे तर किती झालं 4 चा स्क्वेअर तर हे 32 होईल बरोबर आहे आणि किती होईल
प्लस 8, दिस गेट कॅन्सल, तर ते होईल प्लस 8, तिकडे जाऊन मायनस होईल, -8, के इज इक्वल्स टू 1. ओके गुड, माझीच मिस्टेक होती. ठीक आहे, चलो नेक्स्ट एक्झाम्पल आहे. आता हा क्वेश्चन खूप महत्वाचा, 4 मार्काला येतो, चान्सेस याचे जास्त असतात क्वेश्चन याचे. तर बघा, फाइंड एक्झाम्पल नंबर 3, फाइंड पी अँड क्यू, फाइंड पी अँड क्यू if the equation if the equation 2x square plus 4xy minus py square plus 4x plus qy plus 1 is equals to 0 represents a pair of perpendicular lines. चलो ट्राय करो वाला, राइट, पहले इक्वेशन लिया, इक्वेशन गिवन, चला कंपैरिजन करा, 2x square plus 4xy minus py square plus 4x plus qy plus 1 is equals to 0. Compare with, कंपेयर कसोबत करना मुलांनो, ax square plus 2hxy plus by square plus 2gx plus 2fy plus c is equals to 0. We get a ची व्हॅल्यू किती मिळणार मुलांनो, a is equals to 2, 2h is equals to 4, p is equals to minus p, 2g is equals to 4, 2f is equals to q आणि c is equals to 1. h is equals to किती मुलांनो 2, g is equals to 2, f is equals to q by 2. पण नीट ऑब्झर्व करा, तुम्हाला काय सांगता येते, परपेंडिक्युलर लाईन्स. मला सांगा, परपेंडिक्युलर लाईनची कंडिशन काय सांगितलेली होती मी, परपेंडिक्युलर जर असतील लाईन तर कंडिशन काय सांगितली होती मुलांनो, a प्लस b इज इक्वल्स टू प्लस बी इक्वल्स टू 0. बरोबर आहे. मग a ची व्हॅल्यू किती दिलेली 2, b ची व्हॅल्यू दिलेली मायनस p इज इक्वल्स टू 0. तर p ची व्हॅल्यू किती मिळाली मुलांना आपल्याला, p इज इक्वल्स टू 2, बरोबर आहे. p ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 2. तर मला सांगा, रिप्रेझेंट पेअर ऑफ स्ट्रेट लाईनची इक्वेशन काय, एबीसी, कारण की ते स्वतः सांगताय ते रिप्रेझेंट पेअर ऑफ स्ट्रेट लाईन पण करताय, म्हणजेच एबीसी प्लस 2fgh मायनस af स्क्वेअर मायनस bg स्क्वेअर मायनस ch स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा मुलांना, a ची व्हॅल्यू आहे 2, b ची व्हॅल्यू आहे मायनस p इंटू c ची व्हॅल्यू किती मुलांना 1 प्लस 2f, f ची व्हॅल्यू किती मुलांना q बाय 2 इंटू g ची व्हॅल्यू 2 इंटू h ची व्हॅल्यू 2 मायनस af स्क्वेअर, a किती 2, f ची व्हॅल्यू q बाय 2 चा स्क्वेअर मायनस b ची व्हॅल्यू किती मुलांना मायनस p इंटू g ची व्हॅल्यू किती 2, 2 चा स्क्वेअर मायनस c इंटू h किती दिलेला मुलांना 2, 2 चा स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. आता याला सॉल्व करा, p च्या ठिकाणी p ची व्हॅल्यू टाका 2, तर 2 इंटू मायनस 2 प्लस इथे 2 2 गेट कॅन्सल झाला, तर 4q मायनस 2 इंटू q स्क्वेअर अपॉन 4 प्लस 4p मायनस 4 इज इक्वल्स टू 0. p ची व्हॅल्यू किती मुलांना 2, 2 सबस्टिट्यूट करा, मायनस 4 प्लस 4q, 2 1 जा 2 जा मायनस q स्क्वेअर अपॉन 2 प्लस p च्या ठिकाणी जर 2 टाकलं तर 4 2 जा 8 मायनस 4 इज इक्वल्स टू 0. मग नीट ऑब्झर्व करा मुलांना, 8 मधनं 8 गेला तर दिस गेट कॅन्सल, त्याच्यातनं काय कॉमन निघतो मुलांना, q जर कॉमन काढला तर ब्रॅकेट मध्ये करायला 4 मायनस q बाय 2
इज इक्वल टू 0. एक तर ही टर्म 0 राहील किंवा ही टर्म 0 राहील. इफ q इज इक्वल टू 0 और 4 मायनस q अपॉन 2 इज इक्वल टू 0, तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 8 मायनस q इज इक्वल टू 0. q ची व्हॅल्यू किती मिळाली मुलांना? 8. एक तर q ची व्हॅल्यू 8 राहील किंवा 0 राहील. आर यू गेटिंग बच्चों? यस सर. नेक्स्ट एग्जांपल है, इफ इक्वेशन ax square minus y square plus 2y plus c is equals to 1 represents a pair of perpendicular lines, then find a and c. चला करावर कट रहा येते का चेक कर. एग्जांपल काय गिवन आहे, ax square minus y square plus 2y plus c is equals to 1. कंपॅरिझन करायला कंपेअर विथ त्यासोबत कंपेअर करणार ax square plus 2hxy plus by square plus 2gx plus 2fy plus c is equals to 0. जर आपण या प्लस 1 इकडे घेऊन आलो तर तो -1 होईल. बरोबर आहे. इज इक्वल्स टू 0. कंपॅरिझन करा, a ची व्हॅल्यू aच मिळाली, 2h इज इक्वल्स टू 0 मिळाला, b इज इक्वल्स टू -1, x ची टर्मच नाही तर ती 0, 2f इज इक्वल्स टू 2 आणि c ची व्हॅल्यू भेटली आपल्याला -1, तर t ची पण व्हॅल्यू 0 झाली. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे, रिप्रेझेंट द पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, पेअर ऑफ परपेंडिक्युलर लाईन्स. परपेंडिक्युलर लाईनची कंडिशन काय मुलांना, a प्लस b इज इक्वल्स टू 0, a minus 1 is equals to 0 implies that a is equals to 1. बरोबर आहे. इथपर्यंत बरोबर आलं सगळ्यांचं. नेक्स्ट, रिप्रेझेंट पेअर ऑफ स्ट्रेट लाईन abc प्लस 2f gh मायनस af स्क्वेअर मायनस bg स्क्वेअर मायनस ch स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. ज्याच्या व्हॅल्यू 0 आहेत ते 0 होऊन जाईल. h इज 0, h इज 0, आणखी कोणता आहे g वाली भी टर्म 0. बचेगी क्या बच्चों, abc माइनस af स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. इथे सबस्टिट्यूट करा फक्त, a इंटू b -1 इंटू c -1 मायनस a इंटू f. f ची व्हॅल्यू किती दिलेली मुलांना, f ची व्हॅल्यू किती दिलेली, कॉन्स्टंट c -1 पाहिजे ना, कॉन्स्टंट का पाहिजे, c -1. c ची व्हॅल्यू काय आहे, c -1. ओके, तर c ची व्हॅल्यू किती, c -1. बरोबर आहे. मायनस a f, f ची व्हॅल्यू किती, 1, f इज इक्वल टू किती, 1, 1 चा स्क्वेअर इज इक्वल टू 0. a च्या ठिकाणी 1 टाकून द्या, तर हे होईल मायनस c प्लस 1 आणि हा होईल मुलांना -1 इज इक्वल टू 0. c ची व्हॅल्यू किती मिळाली मुलांना आपल्याला, c ची व्हॅल्यू किती मिळाली, 0. व्हेरी गुड. आपण शिकणार आहे सेपरेट इक्वेशन. जी सेपरेट इक्वेशन शिकलो होतो, ही सेपरेट इक्वेशन आणि ही सेपरेट इक्वेशन वेगळी आहे थोडीशी. सेपरेट इक्वेशन तर सेपरेट कसे करणार ते समजून घ्या. पहिला एक्झाम्पल आहे मुलांना, x -2 चा होल स्क्वेअर मायनस 3 टाइम्स x -2 इंटू
y plus 1 plus 2 times y plus 1 the whole square is equals to 0. तर याला सेपरेट कसं करणार? लेट जी मला सेम टर्म दिसतीये x मायनस 2 त्याला मी m कन्सिडर करतो. लेट m इज इक्वल्स टू x मायनस 2 आणि जी दुसरी टर्म आहे त्याला कन्सिडर करतो मुलांनो n. लेट n इज इक्वल्स टू y प्लस 1. इक्वेशन कशी होईल मुलांनो? आपल्याला m स्क्वेअर मायनस 3mn प्लस 2n स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. तर 1 याचं कोएफिशियंट काही नाही म्हणजे 1. तर 2 1 जा 2. 2 चे असे फॅक्टर सांगा ज्याची बेरीज -3 आली पाहिजे. -2 -1. त्याला इक्वेशनला कसं लिहिणार? m स्क्वेअर मायनस 2mn मायनस mn प्लस 2n स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. पहिल्या दोन टर्म मधनं काय कॉमन निघतो मुलांनो? पहिल्या दोन टर्म मधनं काय कॉमन निघतो? 2m ब्रॅकेट मध्ये राहील m मायनस m. नेक्स्ट पुढच्या दोन टर्म मधनं काय कॉमन निघतो? हो 2 राहील नाही. 2 कॉमनच निघू शकत नाही. फक्त m कॉमन निघेल. m मायनस 2n त्यातनं काय कॉमन निघेल मुलांनो? मायनस n ब्रॅकेट मध्ये राहील m मायनस 2n इज इक्वल्स टू 0. सेम ब्रॅकेट एका ब्रॅकेट मध्ये m मायनस 2n रिमेनिंग टर्म एका ब्रॅकेट मध्ये m मायनस n इज इक्वल्स टू 0. m ची व्हॅल्यू किती मुलांना आपल्याकडे? m ची व्हॅल्यू किती आहे? x मायनस 2 सबस्टिट्यूट करा. x मायनस 2 मायनस 2 टाइम्स y प्लस 1. नेक्स्ट x मायनस 2 मायनस यांची व्हॅल्यू किती मुलांना? y प्लस 2 इक्वल्स टू 0. याला सिम्प्लिफाय करा. तर x मायनस 2 मायनस 2y मायनस 2 इज इक्वल्स टू 0 और x मायनस 2 मायनस 1 मायनस 1 इज इक्वल्स टू 0. इक्वेशन मिळाली मुलांना x मायनस 2y मायनस 4 इज इक्वल्स टू 0 और x minus y minus 3 is equals to 0, which is our required separate equation. Homework है exercise 4.3 question number first, second, third, fourth, fifth मधील second bit, question number 6, 7th आणि 8. सगळ्यामध्ये एक एकच बीट आहे. असं समजू नका सर खूप बीट आहेत. एक एकच बीट आहेत प्रत्येकामध्ये. एवढा होमवर्क आहे तुमच्यासाठी.